सावंतवाडीमध्ये लोकांना उत्सुकता आहे की महिला सर्वोच्च आरक्षण पडलं आहे. केसरकरांचा उमेदवार कोण असेल आणि एकंदरीत आता चर्चा सुरू झाली, निवडणूक जाहीर झाली आहे. लोकांची उत्सुकता आहे की आमदार दीपक केसरकर असा उमेदवार देतील जो आम्हाला सर्वांना भावेल असेल, असं लोकांना उत्सुकता आहे. काय लोकांची या संदर्भात काही मतं असतील तर त्यांनी मला कळवावं. शेवटी लोकांच्या चॉईसचा उमेदवार देणं हे आमचं कर्तव्य असतं. त्याच्यामुळे या संदर्भात जर लोकांना काही वाटत असेल की अमुक उमेदवार द्यावा, त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क साधावा किंवा आमच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा आणि ते आमच्यापर्यंत पोचवावं. तर त्यांच्या मनामध्ये जो आहे तोच उमेदवार देऊ. परंतु आम्ही जो कोण उमेदवार देऊ तो 24 तास जनतेसाठी काम करणारा उमेदवार असेल याची मी आपल्याला खात्री देते. आणि त्याच्याचबरोबर त्याला पूर्ण माहितीसुद्धा नगरपालिका प्रशासनाची असेल अशाच उमेदवाराला संधी देण्यात येईल की जेणेकरून नगरपालिकेचं काम चांगलं चालावं आणि ते लोकहिताचं चालावं एवढीच आमची अपेक्षा. नगरपालिकेत मी कधीही राजकारण पूर्वीसुद्धा केलेलं नाही, पुढेसुद्धा राजकारण करण्याची माझी स्वतःची इच्छा नाही. कारण नगरपालिकेला मी स्वतःचं घर समजतो आणि त्याच्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे एकंदरीतच कारभारावर थोडासा परिणाम होतो. तो आता पुढच्या काळामध्ये होणार नाही याचा आनंद आहे. आणि निश्चितपणे आमचे सर्वचे सर्व उमेदवार सावंतवाडीची जनता आणि वेंगुर्ल्यातली जनता निवडून देईल याची सुद्धा मला खात्री आहे. आणि तेच यश आम्हाला मालवणमध्ये सुद्धा मिळेल. आणि कणकवलीमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची हे तिथले जिल्हाध्यक्ष ठरवतील आणि तिथं काही लोकांवरती जबाबदारी दिलेली आहे, तिथलं लोक त्याचा निर्णय घेतील. मैत्रीपूर्ण निवडणूक लढवली नाही गेली आणि महायुतीने लढवली गेली तर बंडखोरी होईल असा भाजपचा एकंदरीत होरा आहे. आणि त्यामुळे उभाटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेसला तिथे थांबवायचं आहे, त्यांना त्यांची लायकी दाखवायची असं थेट विधान पालकमंत्र्यांनी केलं. म्हणून आम्हाला मैत्रीपूर्ण लढायचं आहे अशी त्यांची पूर्ण लढण्यासाठी हे बिलकुल आवश्यक नव्हतं. खरं तर आम्ही एकत्र लढलो असतो तर उभाटाची एकही जागा आली नसती. आता ज्या काय उभाटाच्या जागा येतील त्याला जबाबदार त्यांचा निर्णय राहील.